आपण पाहतोय बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स या विषयामधील पुढील प्रकरणाचं नाव आहे इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स दॅट इज EMI. या टॉपिकवर आपण पूर्णतः थेरी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेम या 3 भागामध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, तुम्ही त्या फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर मित्र हो, चला पाहूया इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स दॅट इज EMI. या EMIच्या संदर्भात आपण काय काय पाहणार आहोत तर त्याचं मिनिंग पाहणार आहोत आणि फ्लॅट इंटरेस्ट रेट आणि रिड्युसिंग बॅलन्स इंटरेस्ट हे 3 भागामध्ये हा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया मिनिंग. इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स दॅट इज EMI की नेहमी आपण कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचा जो हप्ता आहे, मग तो मासिक असेल, त्रैमासिक असेल, 6माही असेल किंवा वार्षिक असेल, या हप्त्याला आपण EMI असं म्हणतो. इंट्रोडक्शन. इफ द पिरियड ऑफ ॲन्युटी इज मंथली, देन this monthly installment of repayment is called equited monthly installment. The equited monthly installment is the type of annuity. हे annuityचाच एक प्रकार आहे. It is the monthly fixed installment of repayment of loan taken from the bank. बँकेकडून जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल तर त्या कर्जाचा जो हप्ता आहे परतफेड, तो हप्ता म्हणजेच EMI. देअर आर 2 ways by which bank for any financial company calculated EMI. बँकेकडून किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून तुम्ही कर्ज घेतलेला असेल तर त्या कर्जाचा जो हप्ता आहे तो पुढील 2 पद्धतीने तुम्हाला देता येतो. कोणत्या 2 पद्धती आहेत? एक आहे फ्लॅट इंटरेस्ट रेट, ही पहिली पद्धत. यामध्ये काय आहे? इन दिस मेथड फर्स्ट द अमाउंट फॉर द गिवन टर्म ॲट ए फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड अँड देन द EMI इज अराइव्ड ॲट बाय डिव्हायडिंग धिस अमाउंट बाय टोटल नंबर ऑफ मंथ्स इन दी टर्म्स. तुम्ही जर 12 लाख रुपये कर्ज घेतलेला असेल आणि हे 12 लाख रुपये कर्ज जर तुम्ही 10 वर्षासाठी घेतलेला असेल तर नॅचरली तुम्हाला लक्षात येईल की 10 वर्षाचे एकूण महिने झाले 120 महिने. मग 12 लाख भागिले 120 केल्यानंतर जो हप्ता येईल त्या हप्त्याला आपण EMI असं म्हणू शकतो. हे फक्त मुद्दलच नाही तर त्या मुद्दलावर जे काही व्याज असतं ते व्याज सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड असतं. फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा पाहूया की एकंदरीत फिक्स्ड किंवा फ्लॅट जो व्याजाचा दर आहे तो व्याजाचा दर आकारलेला आहे. मी बँक ऑफ महाराष्ट्रामधून 10 लाख रुपये कर्ज घेतले आणि त्यावर जो काही इंटरेस्टचा रेट जो फ्लॅट आहे, फिक्स आहे, एकसारखा, कुठेही बदलत नाही, तो एकसारखाच आहे. त्यावर जर तुम्ही त्या ठिकाणी असं गृहीत धरलं की 2 लाख रुपये आपल्याला इंटरेस्ट भरायचा आहे, म्हणजे मुद्दलाचे म्हणजे प्रिन्सिपल 10 लाख आणि इंटरेस्ट जे आहे ते 2 लाख, असे 12 लाख आपल्याला भरायचे आहेत. किती महिन्यात भरायचे आहेत? तर 10 वर्षात भरायचे आहेत. मग 10 वर्षाचे महिने झाले 120. 120 हे झाले तुमचे हप्ते. भरायचे आहेत किती? 12 लाख. तर या 12 लाखाला 120 ने भागितल्यानंतर जी रक्कम येईल ते तुम्हाला मंथली इंटरेस्ट विथ प्रिन्सिपल म्हणजेच EMI तुमचा निश्चित होतो. इन दिस मेथड द बँक ऑर एनी फिनान्शियल कंपनी कॅल्क्युलेटेड द अमाउंट प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट
principal plus interest for the given period with specified rate of interest. After getting total amount, the EMI can be calculated by dividing. आता या EMI शोधण्यामध्ये दुसरी स्टेप्स आहे. EMI where total number of months in the n terms किंवा पिरियड किती आहे, n नंबर ऑफ. EMI इज इक्वल टू A डिवायडेड बाय M. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय शोधून काढलं, A शोधून काढला, बरोबर आहे. A म्हणजे काय तर टोटल अमाऊंट आणि M म्हणजे टोटल नंबर ऑफ मंथ्स इन दी n टर्म्स किंवा पिरियड. टोटल अमाऊंट आमची मगाशी आम्ही कॅल्क्युलेट केली विथ इंटरेस्ट आली 12 लाख आणि M आहे आमचा 120. म्हणजेच आमचा EMI त्या अनुषंगाने 12 लाख भागिले 120 प्रमाणे केल्यानंतर जी रक्कम येईल तो आमचा EMI त्या ठिकाणी राहणार आहे. अशा 2 टप्प्यामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवता येईल. पहिल्या टप्प्यामध्ये टोटल अमाऊंट शोधून काढा. टोटल अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. दुसऱ्या टप्प्यामध्ये EMI शोधून काढा. EMI म्हणजे टोटल अमाऊंट भागिले टोटल पिरियड. दुसरा इंटरेस्ट रेट, इंटरेस्ट ऑन रिड्युसिंग बॅलन्स. पहिला इंटरेस्ट कुठला होता तर फ्लॅट, आता कुठला आहे रिड्युसिंग. रिड्युसिंग म्हणजे कमी कमी. In this method, the EMI is computing using a method in which the outstanding principal is reduced as you pay and the interest charged on the outstanding balance. 12 लाखापैकी तुम्ही 1 लाख भरले, 11 लाख राहिले तर 11 लाखावरच इंटरेस्ट येणार आहे, 12 लाखावर नाही. म्हणजेच जशी जशी तुम्ही त्या ठिकाणी अमाऊंट लोनची भरता, भरल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग अमाऊंट. या आउटस्टँडिंग अमाऊंटवरच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वी 12वीला कदाचित डेप्रिसिएशनच्या मेथड शिकलेला आहेत, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड. तिथं जे प्रिन्सिपल आहे ना तेच प्रिन्सिपल इथे ॲप्लिकेबल आहे. Bank or any financial company use different type period to calculate the outstanding principal. That is annual reducing, monthly reducing or daily reducing method. तुमचा हप्ता जर annually असेल तर annual reducing method आहे. तुमचा हप्ता जर monthly असेल तर monthly reducing. तुमचा हप्ता जर half yearly असेल तर half yearly reducing. तुमचा हप्ता जर daily असेल तर daily reducing method तुम्हाला वापरता येऊ शकेल. आता या इंटरेस्ट ऑन रिड्युसिंग बॅलन्स मध्ये EMI कसा कॅल्क्युलेट करायचा तर त्या संबंधी फॉर्म्युला दिलेला आहे. द EMI कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. काय फॉर्म्युला? P मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू. P इज इक्वल टू x डिवायडेड बाय I इंटू ब्रॅकेट 1 मायनस अनदर ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू मायनस n. आता हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे. या फॉर्म्युलामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज ज्या आहेत P, X, I, N तर त्या काय आहेत पहा. वेअर X इज दी EMI. EMI म्हणजेच X कशाला म्हणायचं तर EMI ला म्हणायचं. N म्हणजे काय? N मीन्स द नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किंवा नंबर ऑफ मंथ्स. P मीन्स काय? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन एन्युटी. I मीन्स काय तर रेट ऑफ इंटरेस्ट पर रुपीज पर मंथ. ओके, हा झाला तुमचा फॉर्म्युला आणि त्या प्रत्येक अध्याक्षराचे कन्सेप्ट आपण इथे मांडलेले आहे. ओके, P डिनोट्स प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ एन्युटी, X डिनोट्स EMI, I डिनोट्स रेट ऑफ इंटरेस्ट पर रुपीज पर मंथ. म्हणजेच थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल P स्टँड्स फॉर प्रेझेंट व्हॅल्यू, X स्टँड फॉर EMI, I स्टँड फॉर रेट ऑफ इंटरेस्ट. हे लक्षात ठेवा, पाठ करा, आकलन करून घ्या, समजून घ्या. यावर तुम्हाला प्रॉब्लेम आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत. नोट, in above the rate of interest is percentage per rupees per month if R, that is rate of interest, R is the rate of interest percentage per year, then I is equal to R divided by 100 multiplied by 10 is equal to R divided by 1200.
म्हणजे I इज इक्वल टू R डिवायडेड बाय 1200 हे लक्षात ठेवा. I ची व्हॅल्यू R डिवायडेड बाय 1200. ओके. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल पाहू. फ्लॅटचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, रिड्युसिंगचा सुद्धा फॉर्म्युला माहिती आहे, त्यामुळे आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला हरकत येणार नाही. तर पहिला, फाइंड द EMI ऑन ए लोन ऑफ ₹1 लाख टू बी पेड इन 12 इयर्स. किती वर्षात पेड करायचे? 12 वर्षात. किती आहे लोन? 1 लाख. विथ रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ 10% पर ॲनम, आणि त्यावरील व्याजाचा दर आहे 10% वर्षाला. ऑन दी लोन आउटस्टँडिंग ॲट द बिगिनिंग ऑफ इच मंथ. आता आपल्याला काय शोधून काढायचं आहे? EMI. मग EMI स्टँड फॉर एक्स. ओके. P स्टँड्स फॉर प्रेझेंट व्हॅल्यू. प्रेझेंट व्हॅल्यू किती दिलेले? 1 लाख. एक्स डिनोट्स और स्टँड फॉर EMI. व्हॅल्यू दिलेली नाही, ती तर शोधून काढायची, म्हणून ती लाल अक्षरात केलेली आहे. N स्टँड फॉर नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किंवा नंबर ऑफ मंथ. किती आहे? 12 इयर्स. 12 इयर्सचे मंथ किती होतात? 12 × 12 म्हणजेच 144 मंथ. I स्टँड फॉर रेट ऑफ इंटरेस्ट इन पर्सेंटेज पर ॲनम. किती आहे? 10% पर ॲनम. 10% म्हणजे 10/100. आता इथे 100 आपण कॅल्क्युलेट, आपण किती घेणार आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे 1200, आणि म्हणून 10 डिवायडेड बाय 1200 त्याची व्हॅल्यू आली, लाल अक्षरामध्ये मांडलेली आहे 0.0083. आता फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला काय? P इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय I इंटू ब्रॅकेट 1 मायनस अनादर ब्रॅकेट 1 प्लस I रेस टू -9. व्हॅल्यू टाका, तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे. P ची व्हॅल्यू दिली 1 लाख. P ची व्हॅल्यू 1 लाख टाका. इज इक्वल टू एक्स तिथं शोधून काढायची, डिवायडेड बाय I ची व्हॅल्यू किती आहे? I ची व्हॅल्यू दिलेली 0.0083 इंटू ब्रॅकेट 1 मायनस अनादर ब्रॅकेट 1 प्लस I ची व्हॅल्यू पुन्हा पहा, त्या ठिकाणी दिलेले 0.0083 रेस टू N मायनस N. किती आहे मायनस N? तर 144. ते कॅल्क्युलेट करा, तुम्हाला व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. P ची व्हॅल्यू तशीच 1 लाख इज इक्वल टू एक्स, तसेच I तसाच, इंटू ब्रॅकेट जे तुम्ही 1 मायनस अनादर ब्रॅकेट 1 प्लस 0.0083 रेस टू -144 आहे. त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॅल्यू येईल तुम्हाला 0.6959. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे एक्स इकडे जाणार आणि 1 लाख इज इक्वल टूच्या अपोजिट येणार, आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल एक्स इज इक्वल टू 1 लाख डिवायडेड बाय 0.6959 मल्टिप्लाय बाय 0.0083. हे अर्थमॅटिकल इक्वेशन आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिवायडेड ते रूल आपल्याला इथे वापरलेले आहेत, आणि म्हणून चौथ्या टप्प्यामध्ये EMI दॅट इज एक्स इज 577.59. याच धर्तीवर सर्व प्रॉब्लेम आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्रॉब्लेम सेकंड, मिस्टर पाटील बाय फर्निचर वर्थ ₹50,000 ऑन इन्स्टॉलमेंट बेसिस अंडर 48 इक्वल इन्स्टॉलमेंट. किती आहेत? 48 इन्स्टॉलमेंट. आता 48 इन्स्टॉलमेंट म्हणजेच किती वर्ष झाली हो? 8 वर्ष. 48 भागिले 12 केले की 8 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी येतील. म्हणजे पहा, मंथ दिले असेल तर इयर येईल, इयर दिले असेल तर मंथ कॅल्क्युलेट करता येईल. 48 इक्वल इन्स्टॉलमेंट इन्क्लुडिंग इंटरेस्ट ॲट 8% पर ॲनम. फाइंड द अमाउंट ऑफ इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंट मीन्स EMI दॅट इज एक्स. P that is present value 50,000, N number of installment that is number of months, 48 installment, I that is rate of interest in percentage per annum that is 8% per annum, that is 8 divided by 1200. 1200 विसरू नका. That is 0.0067. 8 ला 1200 ने भागितलं की तुम्हाला 0.0067 येईल. फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पुढे व्हॅल्यू टाकत चला. स्टेप 1, P
50,000 इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय आय आहे तुमचा 0.0067 इंटू ब्रॅकेट 1 मायनस इंटू ब्रॅकेट 1 प्लस 0.0067 रेस टू 48 दॅट इज एन. सेकंड स्टेजमध्ये तुम्हाला पहा ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन दिले त्याची व्हॅल्यू तुम्ही खाली कॅल्क्युलेट केलेली आहे 0.2743 बाकीचा भाग आहे तसाच. आता एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं त्यामुळे इज इक्वल टूच्या इकडे एक्स येईल आणि 50,000 इकडे येईल. एक्स इज इक्वल टू 50,000 डिवायडेड बाय 0.2743 मल्टिप्लाय बाय 0.0067 आणि त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केल्यानंतर येईल EMI इज 1221.58 that is X. Example number 3. Mr. Pawar buy computer worth rupees 25,000 on installment basis under 48 equal installment including interest at 5% per annum. Find the amount of installment. Installment that is X is equal to EMI. P present value at 25,000. N number of installment, number of months 48 installment. I that is rate of interest in percentage per annum that is 5% that is 5 divided by 1200. या 5 ला 1200 ने भागितलं की तुम्हाला व्हॅल्यू येईल 0.004167. फॉर्म्युला तुमचा पार्ट आहे P इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय आय इंटू ब्रॅकेट 1 मायनस अनदर ब्रॅकेट 1 प्लस आय रेस टू मायनस एन. पहिला टप्पा आहे, पहिला स्टेप्स. P ची व्हॅल्यू 25,000 इज इक्वल टू एक्स तसाच. आय ची व्हॅल्यू टाका 0.004167 इंटू ब्रॅकेट 1 मायनस अनदर ब्रॅकेट 1 प्लस आय ची व्हॅल्यू 0.004167 रेस टू 48. आता ह्या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 0.1809. बाकीचा भाग तसाच. आता एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची पुन्हा 25,000 आपण इज इक्वल टूच्या इकडे मांडणार आहे, एक्स इकडे घेणार आहे. एक्स इज इक्वल टू 25,000 डिवायडेड बाय 0.1809 मल्टिप्लाय बाय 0.004167. कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक्स म्हणजेच EMI ची व्हॅल्यू येईल 575.73. एक्झाम्पल नंबर 4. कॅल्क्युलेट EMI फॉर रुपीज 1 lakh ॲट 5% फ्लॅट रेट ओव्हर 20 years. आपण इथे शोधतोयच मुळात EMI दॅट इज एक्स. प्रेझेंट व्हॅल्यू 1 लाख, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट, नंबर ऑफ मंथ्स 20 years दिलेले आहेत. इयर्स आता मंथ्स कॅल्क्युलेट करायचे तर पुढे केलेले आहेत पहा. एम टोटल नंबर ऑफ मंथ्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. कसे 20 years मल्टिप्लाय बाय 12 months दॅट इज 240 months or installments. Rate of interest in percentage per annum that is 5% per annum. Formula A is equal to P into bracket 1 plus that is फ्लॅट रेट आहे. म्हणजे आतापर्यंतचे प्रॉब्लेम आपण कुठले पाहिलेत रिड्युसिंगचे. आता फ्लॅटचा काय फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN डिवायडेड बाय 100. ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू 1 लाख रुपये इंटू ब्रॅकेट 1 प्लस 5 R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट. 5 म्हणजे 5% म्हणजे 5/100 म्हणून 5 भागिले 100 किती आहे तुमचा N तर 20 वर्ष म्हणून 5 गुणिले 20 भागिले 100. दुसऱ्या टप्प्यामध्ये A आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. A इज इक्वल टू काय 1 लाख इंटू ब्रॅकेट. हे जे ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं ना तर पहा 5 गुणिले 20 म्हणजे 100, 100 भागिले 100 म्हणजे 1, 1 अधिक 1 बरोबर आहे म्हणजे 2. म्हणजे A इज इक्वल टू 1 लाख गुणिले 2 म्हणजेच A इज इक्वल टू 2 lakhs. आता EMI कशी आहे 2 लाख डिवायडेड बाय काय आहे तुमचा फॉर्म्युला A डिवायडेड बाय M बरोबर ना. मग A आहे 2 लाख, M किती आहे तुमचा M आहे 240. पहा आपण फ्लॅट रेटमध्ये पहिला A कॅल्क्युलेट करतो, पहिला स्टेप थिअरीमध्ये दिली आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतोय EMI कॅल्क्युलेट करतोय आणि मग तिथे तुम्हाला दिले पहा फॉर्म्युला A भागिले M आणि 2 लाख भागिले 240 केलं तर EMI आला तुमचा
833.33. Example 5. Find the EMI for a loan rupees 50,000 to be paid at 12% per annum flat rate. पहिले 3 प्रॉब्लेम आपण रिड्युसिंग आणि नंतरचे 2 प्रॉब्लेम आपण फ्लॅट रेटने पाहतोय. इन 10 इयर्स. आता फ्लॅट रेटचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात येईल. A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस RN डिवायडेड बाय 100. P means present value, that is 500. N number of months or year or installment 10 years. M total number of months दिलेले आहेत 120. R rate of interest in percentage per annum 12% per annum. व्हॅल्यू ॲड करा. A शोधून काढायचा. A इज इक्वल टू 50,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 12% आहे म्हणून 1200 10 वर्ष आहे म्हणून गुणिले 10. 120 भागिले 100. 120 भागिले 100 केलं की 1.2 येतं. त्यामुळे तिथं 1.2 करा. 1 प्लस 1.2 पुढे दुसऱ्या स्टेपमध्ये दिले पहा. तिसऱ्या स्टेपमध्ये A इज इक्वल टू 1 प्लस 1.2 म्हणजेच 2.2. 50,000ला 2.2 ने त्या ठिकाणी गुणा म्हणजेच तुमची व्हॅल्यू येईल 1,10,000. आता EMI A डिवायडेड बाय M. A किती आहे 1,10,000. M किती आहे 120 मंथ्स म्हणून 1,10,000 भागिले 120 दॅट इज EMI आला तुमचा 916.66. अशा प्रकारे तुम्हाला फ्लॅट रेट आणि रिड्युसिंग बॅलन्स इंटरेस्ट रेट प्रमाणे प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतील. याच धर्तीवर आपल्याला पुढे मल्टिपल चॉईस त्या ठिकाणी क्वेश्चन पाहायचे आहेत. आपण थेरॉटिकली सगळा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. EMI मीन्स दॅट इज इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट किंवा त्याला आपण इक्विटेड म्हणजे इक्वल, दोघांचाही अर्थ सारखाच आहे. A. Question number 2. Under which method the amount for the given term at a specific rate of interest is calculated and then the EMI is arrived at by dividing this amount by the total number of months in terms, that is flat rate of interest. Specified rate म्हणजे flat. Question number 3. Under which method the EMI is computing using a method in which the outstanding principal is reduced as you pay and the interest charged on the outstanding balance, that is principal reduce होत गेले की त्याच्यावर इंटरेस्ट, त्या बॅलन्सवर इंटरेस्ट, त्याला आपण म्हणतो काय इंटरेस्ट ऑन रिड्युसिंग बॅलन्स. क्वेश्चन नंबर 4. A is equal to P into bracket 1 plus RN divided by 100. This formula is used for which method? इंटरेस्टच्या कोणत्या मेथडला तो त्या ठिकाणी लागू आहे, कोणत्या मेथडचा तो फॉर्म्युला आहे, फ्लॅट का रिड्युसिंगचा? तर आपल्याला उत्तर सांगता येईल तो कशाचा आहे, फ्लॅटचा आहे. फ्लॅट रेट ऑफ इंटरेस्ट B. Question number 5. P is equal to x divided by I into bracket 1 minus another bracket 1 plus I raised to minus 9. This formula is used for which method? कोणत्या मेथडचा हा फॉर्म्युला आहे, तर हा आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथडचा, दॅट इज इंटरेस्ट ऑन रिड्युसिंग बॅलन्स A. क्वेश्चन नंबर 6. P is equal to x divided by I into bracket 1 minus into bracket 1 plus I raised to minus 5. The value of A denotes or the value of x stands for. कशाचे x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगता येईल, तो काय आहे EMI. x म्हणजे काय EMI. क्वेश्चन नंबर 7. A is equal to P into bracket 1 plus RN divided by 100. The value of A stands for. A म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू काय आहे, तर त्याला आपण म्हणतो टोटल व्हॅल्यू. A फॉर टोटल व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर 8. A is equal to P into bracket 1 plus RN divided by 100. The value of N denotes or value of N stands for. N म्हणजे काय, तर N म्हणजे टर्म ऑर पिरियड. मग तो 12 महिन्याचा असेल, 12 वर्षाचा असेल, त्याचा पिरियड. क्वेश्चन नंबर 9. A is equal to P into bracket 1 plus RN divided by 100. The value of R stand for. R ची व्हॅल्यू काय आहे, तर R means rate of
interest. Question number 10. P is equal to x divided by I into bracket 1 minus another bracket 1 plus I raised to minus 9. The value of I denotes or value of I stand for. I ची व्हॅल्यू काय आहे तर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे पहा रेट ऑफ इंटरेस्ट आर पण आहे आणि आय पण आहे. फक्त प्रेझेंट व्हॅल्यू फ्लॅट रेट आणि रिड्युसिंग बॅलन्स यामध्ये आयची व्हॅल्यू रेट ऑफ इंटरेस्ट आणि आरची व्हॅल्यू रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यांच्या मेथडनुसार. मित्रांनो आपण 10 क्वेश्चन इथे पाहिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की तुमचे फॉर्म्युला सुद्धा चांगल्या प्रकारे पाठ झालेला असणार आहे. तुम्हाला 5 एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्ही 5 एक्झाम्पल चांगल्या प्रकारे पुढे त्या ठिकाणी सोडवा म्हणजेच अधिकाधिक एक्झाम्पल सोडवले की तुम्हाला कॉन्फिडन्स निश्चितपणे निर्माण होऊ शकेल. विद्यार्थी मित्रहो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स याच विषयाच्या संदर्भात येईल शेअर्स म्हणजे कंपनीचे भाग याबाबतचा थेरॉटिकली आणि त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि प्रॉब्लेमचा भाग. विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्र हो माझा फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात त्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा माझा ईमेल आयडी या ठिकाणी दिलाय त्यावर सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या कमेंट्स असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील भागामध्ये कंपनी शेअर्स या संबंधातला थेरॉटिकली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेमचा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.